अँड सो सुरुवातीचे थोड्या लाईन्स तुम्ही आठवून घ्यायच्या. ड्यू टू दिस प्रॉपर्टी इन ओल्डर टाइम्स it was used by sailors to find the direction, to lead the way for the ship, and hence it's got the name lodestone. That means leading stone. Lead म्हणजे डायरेक्शन, LEAD, लीड. लीडिंग स्टोन म्हणजे असे स्टोन जे डायरेक्शन देतात. सो लोड स्टोन, LOAD, सॉरी LODE, लोड, LODE, लोड, STONE, स्टोन. सो लोड स्टोन मीन्स मॅग्नेटचे जे ऍज अ नेव्हिगेटर म्हणून यूज करतायत सेलर्स. कळतंय का सगळ्यांना? बुक मध्ये हरम जाऊ नका. व्हॉट वी हॅव समराइज फ्रॉम दिस पॅराग्राफ that there was a person whose name is Magnus. He was a shepherd. The place was Magnesia in Greece. His stick got stuck to a rock and that rock was magnet. It is made from iron oxide and it is also named as magnetite. Clear? ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढची स्लाइड, टाइप्स ऑफ मॅग्नेट. ठीक आहे. सो देर आर टू टाइप्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटचे टाइप किती आहे? 2. देर आर 2 टाइप्स ऑफ मॅग्नेट. इकडं का नाही येते? इकडं तर यायला पाहिजे. ठीक आहे, ऐका. होईल ती स्लाइड ऑफ. देर आर 2 टाइप्स ऑफ मॅग्नेट, नॅचरल मॅग्नेट अँड आर्टिफिशियल मॅग्नेट. ठीक आहे. नॅचरल मॅग्नेट म्हणजे जो लोडस्टोन आहे तो नॅचरल मॅग्नेटच आहे की नाही, बिकॉज इट वॉज फाउंड इन द नेचर ओनली. लुक ॲट द स्क्रीन. इट वॉज फाउंड इन द नेचर ओनली. सो लोडस्टोन जो आहे तो एक मॅग्नेटच आहे जो तुम्हाला नेचर मध्येच बघायला मिळाला होता. क्लिअर दिस? आणि जो नेक्स्ट वन आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल मॅग्नेट हे ह्युमन मेड मॅग्नेट्स आहे जे वेगळ्या वेगळ्या मॅग्नेट्स दॅट आर ऑब्टेन फ्रॉम द अर्थ आर कॉल्ड नॅचरल मॅग्नेट्स. त्याचं की मॅग्नेटाइट किंवा लोडस्टोन. दिसतोय का तुम्हाला? बघा तो एक रॉक दिसतोय. आला नाही ना अजून पिक्चर तिथे? फार लेट होत आहे ते, हो ना? स्क्रीन कास्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यावर तुम्हाला मी लॅपटॉप वरूनच दाखवेल आता उद्यापासून. दिसला? सो हा लोडस्टोन आहे. हा असा नॅचरल मॅग्नेट असतो. ठीक आहे. आणि आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये कोणता असेल तर आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये ह्युमनने बनवलेले जे मॅग्नेट्स आहेत ते मॅग्नेट्स दॅट आर मेड बाय ह्युमन बीइंग्स आर कॉल्ड आर्टिफिशियल मॅग्नेट. आपण सोबत डेफिनेशन पण करतोय. नॅचरल मॅग्नेट्स मीन्स मॅग्नेट्स दॅट आर ऑब्टेन फ्रॉम द अर्थ are called natural magnets and artificial magnets means magnets that are made by humans are called artificial magnet. तिथं बघा तुम्हाला आर्टिफिशियल मॅग्नेटचं पिक्चर येईल आता. दिसतंय सगळ्यांना आर्टिफिशियल मॅग्नेट? ठीक आहे. मग आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये कोणते कोणते येतात बघा. बार मॅग्नेट दिसतोय का? बार मॅग्नेट सगळ्यांना फर्स्ट पिक्चर वरती बघा. बार मॅग्नेट दिसला. त्यानंतर रिंग मॅग्नेट दिसलं. डिस्क मॅग्नेट दिसलं. नीडल मॅग्नेट, मॅग्नेटिक नीडल मॅग्नेट आहे. हॉर्शू मॅग्नेट आहे. समजलं? तुमच्या बुक मध्ये एक एक्स्ट्रा सिलेंड्रिकल मॅग्नेट पण दिलंय आणि इथे एक्स्ट्रा नीडल मॅग्नेट दिलंय. सिलेंड्रिकल मॅग्नेट बघा पेज नंबर 168 वरची 13.1 मधली ती जी फिगर आहे सिलेंड्रिकल मॅग्नेट. क्लिअर दिस पॉइंट? पूर्ण क्लिअर झालाय? काहीच डाऊट नाहीये? आतापर्यंत आपण बघितलं त्या मॅग्नेटच्या डिस्कवरी बद्दल आणि टाइप्स ऑफ मॅग्नेट, नॅचरल मॅग्नेट अँड आर्टिफिशियल मॅग्नेट. नॅचरल मॅग्नेटचं एक्झाम्पल आहे लोडस्टोन और मॅग्नेटाइट आणि आर्टिफिशियल मॅग्नेटचं एक्झाम्पल आहे बार मॅग्नेट, रिंग मॅग्नेट, हॉर्शू मॅग्नेट, सिलेंड्रिकल मॅग्नेट, डिस्क मॅग्नेट, मॅग्नेटस मॅग्नेट. ठीक आहे. कळलं? ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यावरती पुन्हा मी जर तीच गोष्ट बोलली तर बरोबर लर्न होऊन जाईल. ठीक आहे. पुढचं आता नेक्स्ट टॉपिक आहे मॅग्नेट आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक इज मॅग्नेटिक अँड नॉन मॅग्नेटिक मटेरियल. आता खूप सिंपल आहे बघा. मटेरियल दॅट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट आर कॉल्ड मॅग्नेटिक मटेरियल. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? असे मटेरियल की जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात. आणि नॉन मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाही. सो युगा materials that are not attracted to the magnet are called non-magnetic and materials that get attracted towards magnet are called magnetic. मग ऑब्जेक्ट जे आयर्न, निकेल, कोबाल्ट, आयर्न, निकेल, कोबाल्ट, आयर्न, निकेल, कोबाल्ट, आयर्न, निकेल, कोबाल्ट यांचे बनलेले ते मॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. आणि ह्या मॅग्नेटिक मटेरियलला आपण मॅग्नेट मध्ये कन्वर्ट करू शकतो. यू कॅन नॉट कन्वर्ट अ प्लास्टिक रॉड इंटू अ मॅग्नेट बट यू कॅन कन्वर्ट अ पीस ऑफ आयर्न इंटू मॅग्नेट. समजलंय का सगळ्यांना? पुढचं
नॉन मॅग्नेटिक मटेरियल मध्ये येतं वूड, प्लास्टिक, रबर. समजलं? अँड दे कॅनॉट बी कन्वर्टेड इनटू मॅग्नेट. समजलंय सर्वांना इतकं? पुढचं आहे पोल्स ऑफ मॅग्नेट. पोल्स ऑफ मॅग्नेट मध्ये बघा, when magnetic materials such as iron filings are brought close to a magnet, they get stick to the magnet. आणि बघा, हे पोल्स ऑफ मॅग्नेट असतात. बैठो नीचे और उधर ध्यान दो. बिल्कुल क्लास को डिस्टर्ब मत करो, ये टाइम है आने का. When a magnetic material such as iron filings are brought close to a magnet, they stick to the magnet. इतना समझ में आ गया? जेव्हा आपण मॅग्नेटिक मटेरियल किंवा आयर्न फिलिंग हे एका मॅग्नेटच्या जवळ आणतो, त्या मॅग्नेटला स्टिक करतात. दे डू नॉट स्टिक इव्हनली टू ऑल पार्ट्स ऑफ द मॅग्नेट. तुम्हाला पुढे मी एक पिक्चर पण टाकलेलं आहे की ते सगळ्या पार्ट्सला इव्हनली स्टिक नाही करत. बघा, तुम्हाला पिक्चर दिसतंय का? त्या पिक्चर मध्ये बघा, ते ना जे साइड्सला आहे ना ते व्यवस्थित स्टिक केलंय आणि आजूबाजूला प्रॉपर स्टिक नाही झालेले. दिसतंय सगळ्यांना आयर्न फिलिंग्स कशा स्टिक झालेल्या आहे? म्हणजे द रिजन ऑफ द मॅग्नेट वेअर मोस्ट ऑफ द आयर्न फिलिंग स्टिक आर कॉल्ड पोल्स ऑफ अ मॅग्नेट. तुम्हाला पोल्स ऑफ अ मॅग्नेट डिफाइन करता येईल का पिक्चरला बघून? द रिजन of a magnet where most of the किंवा maximum iron filling stick. Clear? The region of a magnet where maximum iron filling stick. The region of a magnet where maximum iron filling stick is called pole of a magnet किंवा are called poles of a magnet. मग magnetic force from the figure तुम्हाला काय दिसतंय सांगा बरं मला. Magnetic field is stronger at the poles. Can I say this? Because more iron fillings are get attracted toward poles. बरोबर. आणि बघा, तो जो पॅटर्न फॉर्म होतोय ना, असं असं लाईन्स फॉर्म होतंय अशा अशा सर्क्युलर फॉर्म मध्ये, त्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतात. ते तुम्हाला नाहीये सिलेबसला, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं इतकं सगळ्यांना? वेन आणि तुम्हाला बाजूचं पिक्चर दिसतंय बघा, नॉर्थ सिकिंग पोल जे टांगलेलं आहे तिथं तो सस्पेंडेड आहे. द मॅग्नेटिक फोर्सेस आर स्ट्रॉंगर ऍट द पोल्स when suspended freely. The magnet, कोणाला सस्पेंड फ्रीली केलं आपण? मॅग्नेटला. मॅग्नेट ऑलवेज अलाइन्स इटसेल्फ इन नॉर्थ साउथ डायरेक्शन. when suspended freely, magnet always aligns itself in the north south direction, and the end that point the north is called north pole and the south is called south pole, and this property is called directional property. मग मी क्वेश्चन टाकू शकते. व्हॉट इज उद्या या चॅप्टर वरती टेस्ट आहे, हा फिलअप्स पण आणि क्वेश्चन आन्सर्स पण एक्स्ट्राचे, एक्सरसाइज मधले नाही, लेसनच्या खालचे. समजलं? जशी आपण मागच्या वेळेस त्याच्यावर घेतली होती ना स्केलेटन आणि त्याच्यावरती, तशी. तो पूर्ण रीड करून यायचे प्रॉपर. आता समजून घ्या, काहीच डिफिकल्ट जाणार नाही टेस्ट. व्हॉट इज डायरेक्शनल प्रॉपर्टी असा क्वेश्चन आला. सो व्हेन अ मॅग्नेट इज सस्पेंडेड फ्रीली, its north pole always rests in the north south direction. The end that points to the north is called north pole and the end that points to the south is called south pole, and this is called the directional property of the magnet. पूर्ण आन्सर समजलं कसं लिहायचं? when a magnet is suspended freely इथून सुरुवात करायची. जर तुम्हाला आणखीन चांगलं रिप्रेझेंटेशन करायचं असेल, यू कॅन ड्रॉ द डायग्राम टू. आता नेक्स्ट पिक्चर कडे छान लक्ष द्या. काय करतोय तो? पळतोय, हो ना? अट्रॅक्शन अँड रिपल्शन बिटवीन द मॅग्नेट्स. ठीक आहे. सो लाईक पोल्स ऑफ मॅग्नेट रिपेल इच अदर. रिपेल म्हणजे एकमेकांना ते दूर फेकतील. तुम्हाला रिपलचं चित्र पण दाखवलंय बघा, तिथं दिसतंय पिक्चर रिपल्शनचं. कस्तुरी जांभूळा नको देऊ. रिपल्शनचं पिक्चर दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? तो बघा, तो दुसरा जो बाजूचा आहे ना, हे बघा, ते आता हायलाइट होतंय. ते एक इकडं तोंड करतोय, दुसरा तिकडं तोंड करतोय. सो ते रिपल्शन आहे. आणि अट्रॅक्टेड हा जो तो चाललाय अट्रॅक्ट होत दुसरीकडे कुठेतरी. समजलं? So, like poles of magnet repel each other, means they are pushed away from each other, dipole, and unlike poles are attracted toward each other. समजलं का सगळ्यांना? ओके. सो when two unlike pole, that is south pole आणि north pole, जर मी साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जवळ आणला, तर मग मला काय, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जवळ आणलं तर काय होईल? अट्रॅक्ट होईल. अँड व्हेन नॉर्थ पोल और साऊथ पोल इज ब्रॉट क्लोज टू इच अदर, दे विल रिपेल इच अदर. समजलं? सो तुम्हाला असा क्वेश्चन आला, पूर्ण पॅराग्राफ लिहिता आला पाहिजे. मी तर म्हणते पूर्ण बुकचा पॅराग्राफ लिहिता आला पाहिजे. कसाही क्वेश्चन येऊ ना, मग जर क्वेश्चन आला एक्सप्लेन अट्रॅक्शन अँड रिपल्शन इन मॅग्नेट, यू हॅव टू राईट द एंटायर पॅराग्राफ. तो मनाने लिहू शकतो, असं नाही की ऍज इट इज लाईन्स तुम्हाला यूज करायचा आहे. कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट, नॉट दोज मग्ड अप लाईन्स. हो की नाही? पुढचं,
टू स्टडी द रिपल्शन अँड अट्रॅक्शन बिटवीन टू मॅग्नेट. एक्सपेरिमेंट दिलाय तुम्हाला, काही नाही, तुम्ही तो बऱ्याच वेळेस केलेला आहे. मॅग्नेटिक पोल्स ऑलवेज एक्झिस्ट इन पेअर. मला 40 मिनिट्स मध्ये लेक्चर फिनिश करायचं आणि तुम्हाला समजलं पण पाहिजे, ते पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक पोल्स ऑलवेज एक्झिस्ट इन पेअर म्हणजे जर तुम्ही एक मोठं मॅग्नेट घेतला आणि त्याचे किती पण तुकडे केले तुम्ही, बघा मॅग्नेटिक पोल्स, स्क्रीनकडे बघा, माझ्याकडे नका बघा. बघा, एक मोठा मॅग्नेट घेतला, त्याचे 2 पार्ट्स केले. अगेन इट हॅज ब्रोकन डाउन इनटू 2 मॅग्नेट्स, नॉर्थ साउथ नॉर्थ साउथ. अगेन तुकडे केले, पुन्हा इफ यू कट इट north south south north south north south north, it means that when a bar magnet is broken into 2 pieces, each piece having a north pole and south pole is obtained. And if we could go on breaking the magnet into smaller pieces, every time we would get both the poles in each piece. This shows that two poles cannot exist independently. इथं true or false form होईल. Poles of a magnet can exist independently. False. Poles of a magnet cannot exist independently. समजलं इतकं सगळ्यांना? पुढचं, therefore they always come in pairs, आणि त्याच्यामुळे ते नेहमी पेअर मध्येच फॉर्म होतात. चला, मला एकदम शॉर्ट बुक बंद करायची सगळ्यांनी, मी काही क्वेश्चन्स विचारते. द अरेंजमेंट ऑफ अ मॅग्नेट इन द नॉर्थ साउथ डायरेक्शन इज कॉल्ड दीपल. विच प्रॉपर्टी? The arrangement of a magnet in the north-south direction is called, बोला सगळ्यांनी, डायरेक्शनल प्रॉपर्टी. पुढचा क्वेश्चन सोबतच बोलायचंय. नॉर्थ पोल ऑफ अ मॅग्नेट ऑलवेज अट्रॅक्ट्स द अँड, बरोबर. डॅश इज अन एक्झाम्पल ऑफ नॅचरल मॅग्नेट. लोडस्टोन किंवा मॅग्नेटाइट. डॅश पोल्स ऑफ मॅग्नेट अट्रॅक्ट अँड डॅश पोल्स ऑफ मॅग्नेट रिपेल इच अदर. लाईक पोल्स unlike poles repel and like poles, सॉरी उलटा बोलली मी. लाईक पोल्स रिपेल अँड अनलाईक पोल्स अट्रॅक्ट. ते फिलअप व्यवस्थित बघा की फिलअप मध्ये पहिले अट्रॅक्ट म्हटलंय की पहिले रिपेल म्हटलंय, आणि मग प्रॉपर जिथे लाईक आहे तिथे अनलाईक आहे तिथे पुट करायचं. डॅश ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. पोल्स ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. आता जस्ट आपण बघितलं ना. पुढचा पॉइंट, चला बघा तिकडे दिसतंय सगळ्यांना. इट्स अर्थ. ठीक आहे. अर्थ इज अ ह्यूज मॅग्नेट. We have learned that when a magnet is suspended freely, it always points in the north-south direction. हा प्रश्न माझ्या डोक्यात खूप यायचा जेव्हा मी लहान होते, आणि तुम्हाला मागे पण सांगितलं असेल जेव्हा मी होमिओपॅथीच्या वेळेस शिकवलं होतं तेव्हा. आठवतंय की magnet always rest in north-south direction. The magnet behave as if it under the influence of some other magnet. मॅग्नेटिक निडल जी असते ती कंपास मधली, ती अशी का बिहेव करते? का ती नॉर्थ आणि साऊथ कडे रेस्ट होते? बिकॉज ती कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स मध्ये आहे. कोणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये? ती अर्थच्या. तुम्हाला दिसतंय का अर्थ? बघा आता तिथं तुम्हाला हे बघा, जॉग्राफिक नॉर्थ पोल आणि मॅग्नेटिक नॉर्थ पोल असं वेगळे वेगळे का सांगितले? म्हणजे तुमची निडल ही जी पॉइंट करते साऊथला, तिथं ऍक्च्युली जॉग्राफिकली कोणता पोल आहे? नॉर्थ पोल आहे. कळलं? आणि जी पॉइंट करते तुमची म्हणजे जॉग्राफिक नॉर्थ पोल, आता निडल खरं तर जी निडल आहे ना ती अशीच दाखवेल, ती आपल्याला नॉर्थ टू नॉर्थच दाखवेल. ते इंटरनली आपण फक्त रोटेशन चेंज करून घेतो मॅग्नेटिक निडल डिझाईन करताना, बरोबर? So the earth influences magnet to align themselves along the north-south direction of the earth. Therefore, the north pole of a freely suspended magnet actually point the south pole of the earth. जर freely suspended magnet आहे ना, त्याचा नॉर्थ पोल ऍक्च्युली अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचा साऊथ असतो. बिकॉज अनलाईक पोल रिपेल इच अदर, सॉरी, लाईक पोल्स रिपेल इच अदर अँड अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर. मग अर्थचा साऊथ पोल मॅग्नेटचा नॉर्थ पोल. कळलं? म्हणून म्हटलंय की नॉर्थ पोल ऑफ अ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट पॉइंट्स द साऊथ पोल ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड विच इज जॉग्राफिकली द नॉर्थ पोल ऑफ द अर्थ. फील्डचा नॉर्थ आणि डायरेक्शनली जॉग्राफिकली साऊथ असं आहे. कळलं का? अर्थच्या, बघा मी कंपास घेतली आता, खूप सिंपल आहे. कंपास घेतली हातामध्ये, निडल अशी वरती पॉइंट करेल, समजा वरती नव्हते, निडल वरती दाखवते, म्हणजे अर्थचा तो जॉग्राफिकली नॉर्थच आहे, पण मॅग्नेटिक फील्ड साऊथ आहे ती. क्लिअर? आणि जी कंपास आहे ती अर्थच्या मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्स मध्ये.
आलं लक्षात? मग आपण कंपास म्हणून कुठे आपल्याला जायचं असेल मग जर नॉर्थ दाखवलं नाही नाही, ते नॉर्थच आहे, जॉग्राफिकली नॉर्थच येते, बट अर्थची मॅग्नेटिक फील्डचं ते साऊथ पोल आहे, अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचं ते साऊथ पोल आहे. कळलं का? तुम्हाला ही मॅग्नेटिक फील्ड दिसते का सर्कल सर्कल मध्ये काढलेली? ती मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या फील्डचा तो साऊथ आहे, त्या फील्डचा साऊथ आहे, अर्थचा तो नॉर्थच असेल. क्लिअर? सो असं ते आहे. मॅग्नेट नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्येच याच्यासाठी करतो बेटा, बिकॉज तो फोर्सचा इफेक्ट त्याला अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळे येतोय. कळलं? अर्थच्या मॅग्नेटिक फील्डमुळे येतोय. ठीक आहे? आणि त्या रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह आहे, दिसत नाहीत त्या. पुढचं हे माहितीये तुम्हाला सगळ्यांना काय? कंपास. ठीक आहे. Magnetic compass is a device that is used for the navigation. Sailors, trekkers, adventure enthusiasts use magnetic compass to find the direction on the surface of the earth. The compass has a needle. तुम्हाला येऊ शकतं explain the magnetic compass. पूर्ण construction लिहावं लागेल. आताच लक्षात ठेवा, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. Compass has a needle which is made up of magnet. First point learn झाला. Compass has a needle which is made up of magnet. Needle can rotate freely and always point in the north-south direction. नेक्स्ट, द आउटर केस ऑफ द मॅग्नेटिक कंपास इज मेड अप ऑफ नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ही जी तुम्हाला दिसते ना फिगर मध्ये, लकडीची दिसते ती ना. आउटर केस नॉन मॅग्नेटिक मटेरियलचीच का बनवायची? जर ती मॅग्नेटिक मटेरियलची बनवली तर ती निडल स्टिक होऊन जाईल ना, त्याला फिरणारच नाही ती. म्हणून त्यांनी म्हटलंय की इफ आउटर केस इज मेड अप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, मॅग्नेटिक निडल वुड स्टिक टू इट अँड वुड नॉट फ्रीली रोटेट. हे गिव्ह रिझन मध्ये येऊ शकतं. असा विचार करायचा जेव्हा आपण लेसन वाचतो ना, हे गिव्ह रिझन मध्ये येऊ शकतं की नाही. वाय द मॅग्नेटिक केस ऑफ अ कंपास, वाय द केस ऑफ अ कंपास should be made up of non-magnetic material. त्यामुळे तुम्ही तिथं गिव्ह रिझन मध्ये सांगू शकता, बिकॉज इफ इट इज मेड अप ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, it will magnetic needle would stick to it and would not be able to rotate freely. कळलं? पुढचं, मेकिंग आर्टिफिशियल मॅग्नेट. आता मेकिंग आर्टिफिशियल मॅग्नेट मध्ये सगळ्यात पहिले बुक मध्ये नका बघू, आता स्क्रीनकडे बघा, तिथे बघून काहीच करणार नाही. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन आहे. मॅग्नेटायझेशन म्हणजे ऐका नीट डोळे बंद करा. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग मॅग्नेटिक मटेरियल इनटू अ मॅग्नेट. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग मॅग्नेटिक मटेरियल इंटू मॅग्नेट म्हणजे आयर्न, निकेल, कोबाल्टच्या वस्तूंना मॅग्नेट मध्ये कन्व्हर्ट करायचं. याला मी मॅग्नेट मध्ये करू शकते, याला करू शकते का? नाही. The process of converting magnetic material into magnet. What is magnetization? The process of converting magnetic material into magnet. So, magnets made आर्टिफिशियली, जे आपण सुरुवातीला आर्टिफिशियल मॅग्नेट्स बघितले बघा, नॅचरल मॅग्नेट आणि आर्टिफिशियल मॅग्नेटचे तो पिक्चर्स बघितले होते, तर त्याच्यामधले सगळे आर्टिफिशियल मॅग्नेट ह्या मेथडने बनवले असतात आणि त्यांना आपण टेम्पररी मॅग्नेट्स म्हणतो. कळलं? त्यांचं मॅग्नेटिझम टेम्पररी पण असू शकतं आणि परमनंट पण असू शकतं. इज इट क्लिअर? पुढचं, these material behave like magnets only when they are under the influence of a strong magnet. बरं, हे एक मिनिट बेटा, डू नॉट डिस्टर्ब मी. Permanent magnets are the strong magnets that retain their magnetic properties for a long time. Permanent magnets काय असतात? परमनंट मॅग्नेट्स हे असे स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत जे लॉंग टाइम साठी त्यांचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज रिटेन करू शकतात. मग टेम्पररी मॅग्नेटचं काय असेल? मॅग्नेट्स हॅव्हिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टी फॉर अ शॉर्ट व्हाईल किंवा फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. अँड परमनंट मॅग्नेट्स मीन्स magnets that are strong and that retain their magnetic properties for a long period of time. समजलं का इतकं? मग तुम्हाला मॅग्नेटायझेशन बाय रबिंग ह्या मेथड्स दिलेल्या आहे. ठीक आहे. मेथड सगळ्यात पहिले टच मेथड आहे आणि मग टच मेथडच्या 2 टाइप्स आहे, सिंगल टच आणि डबल टच. तुम्हाला मी खूप सोप्या याच्यात पिक्चरने दाखवायचा प्रयत्न केलाय की तुम्हाला ते समजावं. दिसतंय का तुम्हाला? एक एबी जो ठेवलाय भावार, तो मॅग्नेटिक मटेरियल आहे. दिसतंय सगळ्यांना स्क्रीन मध्ये? एबी जो आहे तो मॅग्नेटिक मटेरियल आहे. जे फर्स्ट पिक्चर आहे त्याच्यामध्ये सिंगल टच मेथड आहे, म्हणजे एकच पीस ऑफ मॅग्नेट मी 100 टाइम्स एकाच डायरेक्शन मध्ये असा 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 त्याच्यावर रब करणार आणि मग तो पीस जो आहे ना तो मॅग्नेट बनून जाईल. कळलं?
डबल टच मध्ये टू डिफरंट टचेस म्हणजे दोन वेगळे मॅग्नेट आपण युज करतो आणि दिसतंय का तुम्हाला ते असे अपोजिट डायरेक्शन मध्ये ओढतात मधून बाहेर मधून असे सेंटर पासून एजेस पर्यंत क्लिअर दिस ठीक आहे मी आपल्या ग्रुपवरती एक व्हिडिओ पण टाकेल याचा तुम्हाला चांगला एखादी व्हिडिओ जो असेल तो बघून समजलंय मग मेथड ऑफ मॅग्नेटायझेशन व्हॉट आर द टू मेथड्स ऑफ रबिंग सिंगल टच अँड डबल टच सो टू डिफरंट टच मेथड सिंगल टच आणि डबल टच आणि पिक्चर आहे बरं डबल टच मेथडने पिक्चर ऍक्टिव्हिटी करायची तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म केला का तुम्हाला बुक मध्ये एक्सपेरिमेंट आहे स्कूलमध्ये परफॉर्म केला एक्सपेरिमेंट उधर देखो वो देखो ये सिंगल टच आहे लाईट चॅप्टर पण मी असंच बनवून ठेवेल एकदम भारी आणि हे डबल टच आहे समजतंय ओके पुढचं एक आहे की मॅग्नेट जे आपण टच मेथडने बनवतो ना ते वीक असतात मग आणखीन कोणते मेथड आपण युज करतो मॅग्नेटायझेशन साठी मॅग्नेटायझेशन मीन्स प्रॉपर्टी ऑफ कन्वर्टिंग अ मॅग्नेटिक मटेरियल इनटू मॅग्नेट ना तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड आपण युज करतो जी हा बरोबर तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड ऍक्च्युली मला इथं टाकायचं होतं पण मी विसरून गेली ते तर हे पीपीटी संपली की मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड दाखवेल ठीक आहे आता सिंगल टच आणि डबल टचचा डिफरन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ तर नाही शकत बट फॉर द पर्पज ऑफ नॉलेज ऍज आपण फक्त एक्झाम साठी स्टडी नाही करत कधीच मला तो डिफरन्स सापडला तर मी तो टाकलाय ठीक आहे तुम्हाला बुक मध्ये नाही दिलेला आहे कारण तुम्हाला फक्त नावं दिले आहे मेथडचे बट ऐका सिंगल टच मेथड द मॅग्नेटिक स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेट मला दिसत नाहीये इज क्रिएटेड युझिंग दिस मेथड इज लो म्हणजे मॅग्नेटिक स्ट्रेंथ कशी असेल लो असेल अरे इकडे क्लिअर दिसतंय अँड मॅग्नेटिक स्ट्रेंथ ऑफ अ मॅग्नेट क्रिएटेड युझिंग दिस मेथड इज हाय कम्पेअर्ड टू द सिंगल टच म्हणजे सिंगल टच मेथडने मॅग्नेटिझम जे असेल ते शॉर्ट पिरियड साठी होईल किंवा वी कॅन से द मॅग्नेटायझेशन विल बी वीक अँड हियर द मॅग्नेट विल बी स्ट्रॉंग सिंगल टच मध्ये मॅग्नेटिझम ऑफ द मॅग्नेट क्रिएटेड बाय युझिंग दिस मेथड तेच शॉर्ट पिरियड ऑफ टाइम लॉंग पिरियड ऑफ टाइम and single touch method is created by only one magnet double touch method is created by using two magnet पुढचं नेक्स्ट कन्सेप्ट इज डिमॅग्नेटायझेशन ठीक आहे डिमॅग्नेटायझेशन बघा चालला गेली ती पीपीटी हे बघा डिमॅग्नेटायझेशन कसं होतं जर मॅग्नेटला रफ केलं की फ्रिक्शन होतं मॅग्नेटला जास्त रफ केलं की फ्रिक्शन होतं म्हणजे जास्त जोरात मारलं किंवा रफ केलं मी जाऊ का माझा पेपर झाला जा सबमिट कर कारण की एक वेळा मी दाखवलं मॅग्नेट एक मिनिट थांबा ओके सो डिमॅग्नेटायझेशन म्हणजे काय नीट आहे का आपल्याला डेफिनेशन लर्न करायची मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन रिपीट करा बरं एकदा न बघता बोलो नहीं याद है क्यों क्या ध्यान है तुम्हारा तेजस तुम थे कभी कब पढ़ा है मैंने मैग्नेटाइजेशन तुम मैग्नेटाइजेशन पे नहीं थे इसकी पिछली स्लाइड मैग्नेटाइजेशन की थी बेटा सिंगल टच डबल टच क्या है इसे मार पड़ेगी ना नींद में बैठे हो क्या क्लास के बाहर निकलना है डिमैग्नेटाइजेशन मीन्स द प्रोसेस बाय विच अ मॅग्नेट लुजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण बघा मॅग्नेटायझेशन मध्ये काय शिकलो होतो द प्रोसेस बाय विच अ मॅग्नेटिक मटेरियल इज कन्वर्टेड इनटू अ मॅग्नेट आणि इथं द प्रोसेस बाय विच मॅग्नेट लुजेस इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी मग डिमॅग्नेटायझेशन कसं होऊ शकतं बघा हॅमरिंगने पिक्चरने लक्षात ठेवा लर्न नका करू पिक्चर लक्षात ठेवा हॅमरिंगने होऊ शकतं अजून हिटिंगने होऊ शकतं किंवा थ्रोईंगने होऊ शकतं होईल ना थ्रोईंगने पण सो मॅग्नेट ऑल्सो लुजेस इट्स मॅग्नेटिझम इफ इट इज नॉट स्टोअर्ड प्रॉपरली आणि त्याच्यामुळे आपण त्याला स्टोअर प्रॉपर करायला पाहिजे आणि म्हणून आपली नेक्स्ट स्लाइड जी आहे ती मॅग्नेट प्रॉपर स्टोअर करायची बघा स्टोअरिंग मॅग्नेट सेफली
Bar magnets are stored in pair with unlike poles close to each other. Magnetic keepers are kept at the two ends. दिसतात का तुम्हाला मॅग्नेटिक कीपर्स? बार मॅग्नेट्स बघा दोघं एंड्सला असे लावून ठेवले. बार मॅग्नेट्स आर स्टोर्ड इन पेअर. तुम्हाला दिसतंय का सिंगल बार मॅग्नेट कनेक्ट आहे का? नाही. 2 बार मॅग्नेट्स आहे बघा. ठीक आहे, 2 बार मॅग्नेट्स आहे. नाही, हे बघा, हे एक बार मॅग्नेट आहे, हे अनदर बार मॅग्नेट, and they both are stored by using magnetic keeper. कळलं? Horseshoe magnet is stored by magnetic keepers are just pieces of iron. बेटा, व्हेरी गुड. कोणाला तरी डाऊट आला म्हणजे कोणीतरी समजून घेतंय. कीपर्स म्हणजे जस्ट पीसेस ऑफ आयर्न आहे, मॅग्नेट नाहीये. दिसतायत का तुम्हाला कीपर्स तिथं? अरे मुझे ठीक आहे, नाही चिपकून जात भावात, निघतं ते. मॅग्नेट थोडी आहे कीपर, नॉन मॅग्नेटच आहे ना. आपण काढू शकतो ना फोर्स अप्लाय करून. काढू शकतो पण मग त्याचं हे तर येऊन जाईल ना. काय आपण कीपर्स का लावतोय? टू प्रोटेक्ट इट्स मॅग्नेटिझम. मग जेव्हा युज करायचं असेल तेव्हा काढून घ्यायचं, जेव्हा युज मध्ये नसेल तेव्हा लावून द्यायचं. असं थोडी आहे. मग तू मॅग्नेट युज कशासाठी करतो? इज इट क्लिअर? मॅग्नेट आपण युज कशासाठी करतो? अट्रॅक्ट रिपेल करायसाठी. त्याचं काम असते. जास्त युज केलं तर तो खराब होऊन जाईल असं नाही. आपण कीपर का लावतोय? टू कीप इट्स क्लोज्ड पोल्स क्लोज्ड. टू कीप इट पोल्स क्लोज्ड. कळलं? आता एंड ऑफ द स्लाइड. समजलं का सगळ्यांना चॅप्टर? Uses of magnet. Apart from using a magnet for navigation purpose, it has many other uses. जसे की फर्स्ट, ऐका फक्त. Magnets are used in electronic devices such as radio, television, loudspeaker, and microphone. Electric motors and power generators have strong magnets inside them. मोटर आणि जनरेटर दोघांमध्ये मॅग्नेट्स असतात, फक्त ते परमनंट मॅग्नेट नसतात. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइसेस जसे की हार्ड डिस्क, हे पण एक मॅग्नेटच टाइप आहे. Magnetic strips are used in ATM cards and credit cards to store information. Magnets are used in the doors of refrigerator and almirahs, and magnets can be used to separate magnetic materials such as iron nails from the scrap. Magnets are used in scanning of a body by using a machine called magnetic resonance imaging, ज्याला आपण MRI म्हणतो. ऐकलं असेल तुम्ही MRI. And they are considered to be safer than X-ray. X-ray पेक्षा ते सेफ आहे, कारण X-ray रेज अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ना, ते हार्मफुल असतात. तर मग MRI जी आहे ती मॅग्नेटिक स्कॅनिंग असते. त्यानंतर एक दिलंय तुम्हाला इथं रिअल वर्ल्ड मध्ये. मॅग्नेट्स अर्लियर मेड अप ऑफ स्टील. आधीचे जे मॅग्नेट होते ते स्टीलचे बनायचे. नाउअडेज अल्निको म्हणजे अल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट मॅग्नेट आपण यूज करतो. आणि जे स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात ते निओडीमियम नावाच्या सबस्टन्सचे बनलेले आहेत. निओडीमियम. क्लिअर दिस? ओके. जे क्रेडिट कार्ड असतात ते कसं काय मॅग्नेटने बनलेले असतात? त्याच्यामध्ये बेटा मॅग्नेटिक स्ट्रिप्स असतात ज्या इन्फॉर्मेशन स्टोअर करतात. तसं सेम हार्ड डिस्क मध्ये पण असतं. हे सगळे मॅग्नेटिक डिस्क ड्राईव्ह म्हणतो आपण त्यांना. मॅग्नेटिक ड्राईव्हच आहेत. ओके. त्याच्यामध्ये जे चिप्स असतात ना त्याच्यामध्ये टेप असतात, मॅग्नेटिक टेप लावलेले असतात आणि ते टेप इन्फॉर्मेशन स्टोअर करायचं काम करतात. ठीक आहे. सो दिस इज इट. सगळ्यांना समजलेलं आहे? नका बघू, मी इकडे दिसते तुम्हाला. आता आपल्याकडे मॅथ्स स्टार्ट करायच्या आधी अजून पण 10 मिनिट्स बाकी आहे. सो 10 मिनिट्स मध्ये प्रत्येक जण चॅप्टर शांत डोक्याने रीड करेल. ठीक आहे. आणि मग तुम्हाला व्यवस्थित चॅप्टर समजेल. आय कॅन बेट यू. मला कोणी विसरून दाखवाय चॅप्टर? विसरून दाखवतो? दाखव विसरून.